क्षण विसरता येत नाही असा हा आजचा क्षण. 16व्या शतकात आजच्या दिवशी एक तेजस्वी तारा चमकला. शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला. एक आरोडी सह्याद्रीच्या कळाकपाळ्यात दुमदुमू लागली. अरे माझा राजा जन्मला, अरे माझा शिवबा जन्मला, दीन दलितांचा कैवारी जन्मला, दुष्टांचा संगारी जन्मला, अरे माझा राजा जन्मला. इतिहास घडविणारे आम्ही इथे जन्मले, ना कुठे झुकविले ते हिमालय, पूजितो आम्ही शिवराया. सहन होणार नाही स्वराज्याची फरेब, जातीवंत हृदयात आमच्या धडकतात आऊसाहेब. विसरलो नाही ते लाखो मावळ्यांचे बलिदान, शंभूराजे आठवले की डोळ्यातले अश्रू आपोआप ठळतात. पडतील जिथे पावले आमची त्या इतिहासाच्या वाटा, पडतील जिथे पावले आमची त्या इतिहासाच्या वाटा. वाकणार तर नाही पण मोडणारही नाही मराठा, वाकणार तर नाहीच पण मोडणारही नाही मराठा. ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे, ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे, तर शिवनेरी किल्ला एका शिवाची कहाणी आहे, एका शिवाची कहाणी. 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 1500 वर्ष लागली. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 50 वर्षात जे किल्ले बांधले त्यांची एकंदरीत लांबी 4000 किलोमीटर इतकी भरेल. चीनच्या भिंतीला आम्ही जगातील एक आश्चर्य मानतो, चीनच्या भिंतीला आम्ही जगातील एक आश्चर्य मानतो. तर मग हे काय आहे? नुसताच अभिमान नाही तर गर्व आहे मला मी मराठी असण्याचा. ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करतात, म्हणतात ओम बोलल्याने शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. मग खरंच जर असं असेल तर खरं संशोधन तर छत्रपती शिवाजी महाराज या नावाने करायला. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकतात अंगावर शहारा उभा राहतो, काळजाचे ठोके वाढतात, शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. कोणी विचारलं तर कॉलर टाईट करून सांगा मराठे या शब्दाचा अर्थ. बरेपर्यंत राजाच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब. 12 महिने, 11 खेळाडू, 10 बोट, 9 ग्रह, 8 दिशा, 7 आश्चर्य, 6 संविधान, 5 महासागर, 4 वेद, 3 ऋतू, 2 डोळे आणि फक्त एक शिवबा. मराठा वनमैचळ, एकच राजे शिवराय माझे. सूर्यनारायण उगवलाच नसता तर आकाशाचा रंग समजला नसता. छत्रपती शिवाजी महाराज जन्मलेच नसते तर हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. हे हिंदू प्रभू शिवाजी महाराज, बांधकर पगडी शिवाजी महाराज तयार होते, उठाकर तलवार जब घोड़े पर सवार होते, तब झुकते सब अल्लाह के बंदे और कहते काश हम भी मराठा होते, काश हम भी मराठा होते. शिवरायांनी त्यांच्या आयुष्यात वस्तू वापरल्यात आणि माणसं जपली, परंतु आपण मात्र माणसं वापरतो आणि वस्तू जपतो. शिवरायांनी त्यांच्या दूरदृष्टिकोनातून भारताच्या इतिहासावर सुवर्ण अक्षराने इतिहास लिहिला. इतिहासाच्या पानावर, माणसाच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांची ऐकलेली प्रत्येक गोष्ट ही आपल्याला ढासून भरलेली आहे. असाच एक प्रसंग मला तुम्हाला सांगावासा वाटतो. छत्रपती शिवाजी महाराज एकदा कर्नाटकाच्या मोहिमेवरून महाराष्ट्रात परत येतो, तेव्हा तिथे एक बेलवाडी नावाचं छोटंसं गाव होतं. तिथे एक छोटासा किल्ला होता. मल्लमा देसाई नावाची ठाणेदारी तिथे राहत होती. दादाजींना वाटलं जाता जाता हा गड किल्ला घेऊन जावा, म्हणून दादाजींनी थोडं तिळकस सैन्य जमा केलं आणि मल्लमावर चाल सुरू केली. परंतु मल्लमा ही जिद्दीची चिकाटीची होती. तिने मावळ्यांवर प्रहार केला आणि मावळ्यांचा पराभव झाला. दादाजींना वाटलं एका स्त्रीच्या हातून मावळ्यांचा पराभव होणे शक्य नाही, म्हणून दादाजींनी परत सैन्य जमा केले आणि परत मल्लमावर चाल सुरू केली. परंतु यावेळेस मात्र मल्लमाचा पराभव झाला. दादाजींनी ठरवले मल्लमाला कैद करायचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांसमोर उभं करायचे. मल्लमाला कैद करत असताना मल्लमा आत गेली आणि आपल्या तान्या बाळाला घेऊन बाहेर आली. आणि जेव्हा तिला छत्रपती शिवाजी महाराजांसमोर उभं केलं तेव्हा तिला वाटलं आता प्रत्येक राजा जसा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा देतो तसाच हाही राजा मला शिक्षा देणार आणि मला आणि माझ्या बाळाला मारून टाकणार. तेव्हा मल्लमा ही शिवरायांपुढे गेली, नतमस्तक झाली आणि म्हणाली, राजा मी तुमची गुन्हेगार आहे, राजा मी तुमची गुन्हेगार आहे, पण याची जी शिक्षा द्यायची असेल ती मला द्या, यात माझ्या तान्या बाळाचा काहीच दोष नाही. तेव्हा शिवरायांनी स्मित हास्य केले आणि चिटणीसांना इशारा केला. चिटणीस आत गेले आणि दुधाची वाटी घेऊन बाहेर आले. शिवरायांनी मल्लमा देसाईच्या बाळाला उचललं आणि मांडीवर ठेवलं आणि त्या दुधाच्या वाटीतून चमच्याने दूध त्याला पाजू लागले आणि म्हणाले, हा जो माझ्या मांडीवर दिसत आहे ना हा माझा भाचा आहे, म्हणजे तुम्ही आमच्या भगिनी झाला. आणि कोणता भाऊ आपल्या बहिणीचे राज्य बळकटवून घेतो? अहो दादाजी, बहिणीचे राज्य घ्यायचे नसते तर बहिणीला राज्य द्यायचे असते. त्या काळात शिवरायांनी मल्लमा देसाईला फक्त तिच्या राज्यच परत नाही केले तर त्याहूनही तिला बांगडी चोळी देऊन सन्मानाने तिच्या घरी परत पाठवले. कलम नव्हती, कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा. कलम नव्हती, कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावर विराजमान होता माझा छत्रपती शिवाजी राजा. शिवरायांनी जे केलं ते जगाने कधीच नसतं केलं आणि जे जगाने केलं ते माझ्या शिवरायाने कधीच नाही केलं, ते माझ्या शिवरायाने कधीच नाही केलं. काम ऐसे करो की पहचान बन जाए, काम ऐसे करो की पहचान बन जाए, चलो ऐसे के निशान बन जाए. अरे जिंदगी तो हर कोई काट लेता है, अरे जिंदगी तो हर कोई काट लेता है, दम है तो ऐसे जियो की मिसाल बन जाए, मिसाल बन जाए. शिवरायांनी त्यांच्या आयुष्यात स्त्रियांचा नेहमी सन्मान केला, म्हणून सर्व स्त्रियांना सांगू इच्छिते, अगर तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या या नजरेची धार आहे, अगर तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या या नजरेची धार आहे, महाराष्ट्राची वाघीण तू भवानीचा वार आहे. अगं भगवाची लक्ष्मी तू मेघ आहे, अगं भगवाची लक्ष्मी तू स्वराज्याची तू मेघ आहे. दुबडी समजू नको स्वतःला, तू जिजाऊची लेक आहे.